नमस्कार, माझं नाव हेमंत शिवाजी झेंडे. आम्ही इस्लामपूरमध्येच राहतो आहे. आम्ही इथं कन्स्ट्रक्शन जे चालू केलं आहे या जागेमध्ये, तर सुरुवात केली आम्ही. कन्स्ट्रक्शन आमचं अर्ध्यावर झाले, पण त्याच्यामध्ये काही अनाहूतपणे म्हणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळं चुका झालेल्या होत्या. ते आमच्या लक्षात आलं नाही. तर माझे जे मित्र आहेत आयोजन पृथ्वीराज पवार, हे माझे जुने मित्र आहेत. ते इथं इस्लामपूरच त्यांचं ऑफिस आहे आणि माझे मित्र पण असल्यामुळं एक सजेशन घेऊ म्हटलं, काय म्हणतात बघूया. त्यांना साईडवरती घेऊन आलो, तर त्यांनी आपल्या सहज एका विजिटमध्ये सहजपणे ज्या चुका निदर्शनास आणून दिल्या त्या पटल्या मला लगेच, की खरंच ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या आणि प्रॅक्टिकली त्याची गरज आहे. प्रॉपर जागेचा वापर कसा करावा, कमी जागेचा शहरी भागाच्या हिशोबानं, तो इथं पुरेपूर वापर केला आहे आम्ही. 25x47 आपली जागेचं माप आहे. तर त्याच्या आतमध्ये असं कुठला कोपरा वेस्टेज गेलेला नाही आहे. प्रत्येक कॉर्नरवरती प्रत्येक एखादा स्पेस मोकळा कुठं दिसणार नाही, त्याचा पूर्ण यूज झाला. त्यांनी आम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की जे आमच्या वास्तुशांतीला सुद्धा पाहुणे आली. त्यांनी सांगितले की असं नाही की तुमच्या घरात कुठं बोट टाकवायला जागा नाही, की हे इथं पाहिजे होती वस्तू आणि ती तिथं पाहिजे होती. एवढं सुंदर तुम्ही बनवले ना की जी वस्तू ज्या जागेला पाहिजे ती वस्तू तिथं झाली. तसंच आपण ह्या फर्निचरचे सुद्धा कलर बघितले की अनेक कलर काढले मॅडमनी सुद्धा. आसावरी मॅडमनी त्याला मॅच होईल असे काढून ते दिले. जर सरांनी सांगितलं तसं जर आपण केलं तर घर हे आपलं सुंदर होणार आणि स्वप्नात नसतं असं आपलं घर झालेलं आहे. आणि तसं होतं. किचनच्या ठिकाणी कसं पाहिजे, काय पाहिजे, किंवा समजा आपण फर्निचर केले तर किचनमध्ये गेलो तर किचनमध्ये ट्रॉल्या कशा, कोणत्या पद्धतीच्या पाहिजेत, किंवा आत्ताच्या नवीन सगळं पाहिजे ते नवीन जनरेशनमध्ये सगळं न्यू असं सरांनी आम्हाला सुचवलं. किचनला चिमणी पाहिजे की जेणेकरून आपल्याला चिमणी असेल तर ते आपलं जे फर्निचर आहे ते खराब दिसणार नाही, ऑइल त्याच्यावरती बसणार नाही, की जेणेकरून ते सुद्धा बसली पाहिजे. युट्यूबवर आपण आजकाल बघतोय, युट्यूबवर असं वाटतंय की हे बघितलंय आपलं होईल का, असं असेल का. पण आम्ही जेव्हा जेव्हा युट्यूबचं काय वाटलं एवढं किरकोळ आणि सरांना दाखवलं तर त्यात काय अवघड नाही म्हटले, आपण करू शकते. आणि सरांनी तशा पद्धतीने आम्हाला करून दिले. आणि जे टीम मेंबर्स आहेत छान आहेत, कोऑपरेटिव्ह आहे. रिव्हिजन ड्रॉइंग किती जरी आम्ही म्हटलं आम्हाला कळत नाही तर आम्हाला समजावून सांगा. जरी प्रत्येक वेळेला अवेलेबल होती, फोनवरती अवेलेबल होती किंवा साईट व्हिजिटवरती येत होते. जबरदस्त असं म्हणून कमेंट असं कुणाचं झालं नाही एवढं स्वप्न वगैरे आम्ही स्वतः विचारच केला नव्हता. रिअल सांगतो. मंदिर असेल, मंदिराची डिझाईन सुद्धा तुम्हाला कशी पाहिजे हे सरांनी, आणि जी कलर आहे ते कलर एकदम शांत असावे जेणेकरून आपल्याला घरात आलं की प्रसन्न असं वातावरण वाटेल. छान, मस्त, म्हणजे त्याला काही शब्दच नाही असं म्हणू शकतो. वापर पूर्ण होतोय आणि आता सगळ्यांचं म्हणणं आलं की तुम्ही 4 वर्ष पुढे गेला वाटतं. कारण ही जी कन्सेप्ट आहे आमच्या आता जो बिल्डिंग किंवा कलर कॉम्बिनेशन फर्निचर ही जी झालंय, हा कन्सेप्ट जवळपास 3-4 वर्ष पुढचा आहे. आता लिटरली करत असतील सगळेजण, पण आमच्या आजूबाजूच्या एरियात तरी कोणी अजून तरी अशा पद्धतीचं बांधलेलं नाहीये आणि बांधावं असं आमची इच्छा आहे सगळ्यांनी. कारण हा शहरातला जो कन्सेप्ट आहे ग्रीन बिल्डिंग, की तो आपण इथं बऱ्यापैकी आणायचा प्रयत्न केला. आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग, मी त्यांना ती विचारलं की सर आपण काहीतरी करू, पाण्याचा एवढा आमचा स्वतःची बोर आहे, उपसा झाला. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सुद्धा त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट आहे. त्यांनी जर म्हटले हा लगेच करू आपण, काहीच अडचण नाही, उलट ते तरी गरजेची गोष्ट आहे. फिलिंग इतकं छान येतं इथं आल्यापासून की रिअल म्हणजे ही सुद्धा लाईफ आपण अनुभवलेली नाही. एखादा सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस वरच्या स्टेपला जातो तेव्हा काय वाटतं हे तिथं आल्यानंतरच समजते की आपण एखाद्या लहान पत्र्याच्या घरात जर जेव्हा राहतो आणि डायरेक्ट येऊन आपल्याला असं वाटतं की जसं की स्वर्गात आल्यागत होते ना, तसा प्रकार हा झालेला आहे.